कंठनानं तरुण तुलसीमाला कंजनं कंजनेत्रं सवयदबलासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय धातु मुनीन्द्राय समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग गुरुप्रथमनमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपा जाणे कधीचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास दुका हरिकलावत्नी ज्योधरार्धावतारं कलंकांकदी ज्योतिकामोदी वक्त्रं कलानीशवादा पणोदार दक्षिण समाधिस्थं मूर्तिं भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेनी बोलतो वचण्याती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पूर्वावी सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो सेवेला की सेवक झालो झालो सेवेला की सेवक झालो सेवेला झालो सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या निज चरण स्वामी सेवेला गे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा बेर जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंची ती नमस्कारुणी आता लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा हा सुख सोळा स्वर्गी नाही इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतनु हरी हे अकारण करुणावरुणालय श्री भक्तकाम कल्पतरुम पंढरी श्री पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं अथांग दयेनं आजच्या संप्राप्त संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्राचा आराध्य दैवत पंढरीच्या पांडुरंगाचे लाडके लढीवाळ भक्त जिजाई रमण आणि सदैव वैकुंठ गमन करणाऱ्या तुकाराम महाराजांचा या इह लोकात आलात तर या इह लोकाची काय किंमत आहे हे पटवून देणारा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडला विठ्ठल अभंग गोड आहे काय म्हणतो तुकोबार आहे जो इह लोकातला जो देह आहे त्याची अपेक्षा देवाने केली देव इच्छिता ती पाहे पण कोणता देह इह लोकीचा देह कोण अपेक्षा करतात तर देव अपेक्षा करतात म्हणून तुकोबाराय म्हणतात की आपण धन्य आहोत धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो मग काय करावं नुसतं विठोबाचे दास होऊन सुद्धा आपल्याला जमणार नाही पुढे काय करावं आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घ्यावी जसं सच्चिदानंद बाबांना आपल्या आयुष्यातला उत्तरार्ध जसा ज्ञानोबारायच्या सान्निध्यातून खरं तर सार्थकी लावला तसं आपण सुद्धा सच्चिदानंद बाबा त्यानुसार आम्ही सुद्धा ते होणं गरजेचं आहे म्हणून आयुष्याचा साधने सच्चिदानंद पदवी घेणे का धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो पण हे सगळं केल्यानंतर फायदा काय होईल तर तुकोबाराय म्हणले पावटणी होईल कुठली पावटणी या शब्दाचा अर्थ आहे शिडी शिडी पण कुठली शिडी होईल करू स्वर्गीची निशाणी धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो विठाला विठाला अभंग गोड निवड
निवडला अभंगाच्या प्रास्तावनेमध्ये जास्त वेळ घालवणार नाही. खरं तर आज आपलं निमोण गाव आणि निमोण गावातील सोनेवाडी, बरोबर ना, आणि सोनेवाडीतील आपल्या सगळ्यांचे एक लाडकं व्यक्तिमत्व, सर्वांचे एक प्रेमळ व्यक्तिमत्व स्वर्गीय सोमनाथ बाबा भाऊ जायभाई मामांच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे. मामांबद्दल जर बोलायला गेलं तर मामांचं उभं आयुष्य खरं तर एक गोड व्यक्तिमत्व म्हणून ओळखण्याकरता या ठिकाणी गेलं. खरं तर आयुष्यामध्ये पारमार्थिक स्वरूपाचं बाबांनी, थोडा वेको कमी, परमार्थिक स्वरूपाचं आयुष्य खरं तर बाबांनी जगलं. त्याचप्रमाणे मला वाटतं काही दिवस सरपंचकी सुद्धा बाबांनी, मामांनी या ठिकाणी खरं तर निभावली. आणि त्या माध्यमातून आज याजसाठी केला होता टास आणि शेवटचा दिस गोड बाबा या युक्तीप्रमाणे त्यांच्या मागं जायभाई परिवारानं केलेला गोड असा सोहळ्याकरता आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या मागं एक मुलगा आहे, दोन मुलं आहे, दोन मुलं आहे आणि खरं तर मला वाटतं 5 मुली, बरोबर ना. त्यामध्ये मंजूबाई आहेत, शकुबाई आहेत, किसनबाई आहे, चित्राबाई आहेत, अलकाताई आहेत. असा मुलांचा आणि मुलींचा परिवार आहे. नातवांचा आणि पुतण्यांचा आणि भाच्यांचा जर परिवार जर सांगायला गेलं तर अख्खं कीर्तनच त्यांच्यावर करावं लागेल, एवढा मोठा परिवार आहे. आणि म्हणून खरं तर गोड असं आयोजन आणि गोड असं नियोजन या ठिकाणी या जायभाई परिवारानं केले. आज मामांना आदरांजली व्यक्त करत असताना मला वाटतं या कार्यक्रमाचं नियोजन भाऊसाहेब दादा एक 6 महिने चालू होतं, बरोबर ना. आणि 6 महिने नियोजन चालू होतं आणि 6 महिन्या अगोदर मला ही तारीख देण्यात आली होती. आज खरं तर या कार्यक्रमाकरता महाराष्ट्रातले गुणीजन आणि ज्यांचं महाराष्ट्रामध्ये नाव घेतल्याशिवाय गायनाचार्यांची यादी सुरू होत नाही अशी गायनाचार्य मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. एकदा जोरदार टाळी महाराज मंडळी करता वाजवायची. टाळीचा आवाज मला येत नाही, फक्त थोडंसं टाळीचा आवाज वाढवा तुमचा. हा, आणि म्हणून आदरणीय महाराष्ट्रातले नामवंत गायनाचार्य, गायन सम्राट, गान कोकिळा, गान गंधर्व, ज्यांना आम्ही गायनातले आमचे भीष्माचार्य म्हणतो, असे गोड महारथी महाराष्ट्रामध्ये ज्यांच्याशिवाय ज्यांना प्रमाणाचा बादशाह महाराष्ट्रात म्हटलं जातं, आदरणीय आमचे रोहिदासजी आबा, आम्ही ज्यांना आबाच म्हणतो प्रेमानं, असे आबा जगदाळे या ठिकाणी उपस्थित आहे, गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहे. आपलं प्रेम निमोणकरांचं, आमच्या सगळ्यांचं प्रेम त्यांच्यावर आहे. म्हणून आबा सगळे गायक येऊन गेले इथं निमोण या, मला वाटतं आमच्या या सोनेवाडी परिसरामध्ये, निमोण परिसरामध्ये अनेक गायक येऊन गेले. पण आबांचं गाणं या वाडीमध्ये, या निमोण गावामध्ये मला वाटतं चिरकाल टिकलंय. का? आबांचं किती गाणं ऐकावं, ते गाणं ऐकल्यानंतर, ते गायन ऐकल्यानंतर पोट भरत नाही अशी गोडी लावून ठेवणारे आमचे आबा या ठिकाणी उपस्थित आहे. विशेष तत्वानं त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. दुसरे गायनाचार्य आदरणीय, ज्यांचं गायनही गोड आहे आणि स्पष्ट आहे, सुंदर आहे, स्वभावही तितकाच गोड आहे, आणि ज्यांच्यावर सरस्वती मातेनं प्रकाश टाकला, जिथं कोणतीच वाढ मोकळी खरं तर असं कोडं ठेवलं नाही कोडं ठेवलं असे प्रकाश महाराज नायकोडी. एकदा जोरदार टाळी महाराजांकरता वाजवायची. आणि म्हणून प्रकाश महाराज तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आणि अत्यंत जीवलग प्राणप्रिय आमच्या या परिसराचं वैभव, संगमनेर तालुक्याचं वैभव, नवे आपल्या नगर जिल्ह्याचं भूषण आदरणीय आमचे नवनाथजी महाराज गडाख, नवरसातलं गाणं आमच्या नवनाथ महाराजांकडे. एकदा जोरदार टाळी महाराजांकरता वाजवायची. सुंदर त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आदरणीय आमचे चौथे गायनाचार्य, गायन सम्राट, गान कोकिळा, गान गंधर्व, आदरणीय आमचे खरं तर तानाजी महाराज, जे मावळ्यांसारखं तुटून पडतात गायनावर, असे तानाजी महाराज सानप या ठिकाणी उपस्थित आहे. एकदा जोरदार टाळी वाजवायचे. आदरणीय आमचे खरं तर महाराजांचं नाव दीपक महाराज आहे. दीपक महाराज सुद्धा सुंदर गातात. मला बऱ्याचदा त्यांची साथ मिळाली, गोड आहेत. आदरणीय आमचे महाराजजी खरं तर गोड आमचे कीर्तनकार आहेत आणि खरं तर गोड स्वभाव सुद्धा आहेत. आदरणीय महाराजांचं नाव बीटी महाराज पवार. आदरणीय आम्ही ज्यांना सरच म्हणत असतो, आदरणीय आमचे सर बीटी सर, गोड पवार सर, तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आज एक कीर्तन आहे आणि एक कीर्तनकाराला 3 शब्दार आहे. बऱ्याच कीर्तनकाराला एकच नसतोय. आज इथं 3 आहे. एक दाढी होती पण ती निवून टाकली कुठं तरी. मला ती दाढीच लय आवडली होती गाड्या. इकडचं तर लयच भारी, फक्त ते दांडकं माया घेऊन देऊ नका, नाही गोळ करताला. अजून 2-4 कीर्तन आहेत. आणि म्हणून खरं तर तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. शोभदार मंडळी गोड आहेत. विनेकरी बाबांकडे बघितलं का त्यांना वाटतं, मला वाटतं प्रतीक तुकोबारायच माझ्या कीर्तनात आलेत की काय, असा गोड भास होतोय. आदरणीय आमचे सानप महाराज बरं का,
त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आणि विशेष तत्वानं आज मी धन्यवाद देईन बरं का तुम्हाला, बरं का सानप महाराज, बरं का सगळ्यांना धन्यवाद देईन. तुम्ही गोड नियोजन केलं, हे नियोजन आवडलं मला. 2 पखवाज आहेत, एक तबलजी आहेत आणि एक पखवाज वाजवतात खरं तर. पण असं म्हणतात, मी एक हिंदीतून वाक्य वाचलं होतं की 2 दिल और 1 जान. हे जर वाक्य जर अनुभवायचं असेल तर इथं पाहायला मिळतं. दोघं वाजवतात पण एक वाजवतात. विशेष तत्वानं दोघांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. आदरणीय महाराजांचं नाव शंभू महाराज लाड आणि आदरणीय आमचे माऊली महाराज तांबे. लाडानं ज्यांनी तांब्याला आकर्षित करून घ्यावं असे माऊली महाराज. खरं तर तांबे महाराज गोड आहे आणि आदरणीय नंदू महाराज आहे. दोघांकरता जो एकदा कौतुकानं टाळी वाजवा. सुंदर वाजवत आहेत आणि वाजवण्याची पद्धत गोड आहे. माऊली महाराज तुमचं सुद्धा वाजवण्यामध्ये बराच गोडवा आलाय बरं का, मी बऱ्याच दिवसांनी ऐकलाच. आणि गोड द्यावे तेवढे धन्यवाद. नंदू महाराजांचं तर काय हात नाही पायच, ते आपलं शंभू महाराजांचं वयामानव सर्व तर इकडं तिकडं असा. आणि शंभू महाराजांचं सुद्धा कौतुक करावं तेवढं थोडं. निमोणगावची सिस्टीम महाराष्ट्रात सध्या प्रख्यातच झाली आहे. सध्या कोणताही सप्ताह करायचं म्हटलं का यांचं नाव आहेच. आणि म्हणून खरं तर आपल्या गावचं वैभव आदरणीय बडगे साऊंड सिस्टीम, एकदा त्यांच्याकरता टाळी वाजवा. गोड आदरणीय दीपक दादा आपण सुद्धा उपस्थित राहिलात. आपलं चॅनल घेऊन कॅमेरा घेऊन आपण सुद्धा उपस्थित राहिलात. आपले सुद्धा या ठिकाणी विशेष आभार. माझी सगळी तरुण मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. तरुण मंडळीच्या आग्रह खातर मला इथपर्यंत यावं लागलं आणि म्हणून सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. माझ्या चिंतनाला सुरुवात मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वार करे संताचा, 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 हे मस्तक माझा पायावरी या वार करे मग या पवित्र आणि थोडं मॉनिटर एवढ्या पवित्र आणि पावन मातीमध्ये तुमचा आणि माझा जन्म झालाय ना. माझं म्हणणंच आहे की आपल्यासारखी माणसं ना जगात नाही का. जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती बसेरा, ओ भारत देश है मेरा. एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला मग जगणं बरं का. हे ऐका ना, आपलं जगणं आणि वागणं गोडच असावं. किती गोड असावं बाबा, मी सांगून जाईल बरं का. थोडं मोबाईल बंद करायचं माझ्याकडे लक्ष द्यायचं. किती गोड असावं की शास्त्रामध्ये असं लिहिलं आहे बरं का बाबा की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ करावी. किती वेळा? तुम्ही जरा बोलत चालले तर मला कीर्तन करताय. किती वेळा आंघोळ करावी? 3 वेळा. आणि एकदाच काय ती जेवण करावं. तुम्ही काय करताय? तुम्ही 3 वेळा जेवताय आणि एकदाच आंघोळ करता. वरून मलाही पण सांगता, तुम्हाला सांगायला तरी पटलं पाहिजे ना. लय गोड म्हणलेत कबीरदास महाराज. औटा हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, औटा हात का मानव दिया अल्लाह ने तुझ दिया. ए खाया पिया सुख से सोया, ना जमाना खोया. ए खाया पिया सुख से सोया, नाग जमाना खोया. भजमन नारायण तू भजमन नारायण. भजना करता आलोय मग माणसाचं भजन इतकं गोड असावं. पण आम्ही भजन करायला तयार नाही. तोया झाला फाटा बाधिकेचा. आम्ही भजना करता आलोय, भजनाची अवस्थाच गोड असावी. तुकोबारांनी 3 लोकांच्या दारात देव जाऊन सांगितलं. अरे म्हटले ना, देव घ्या कोणी. आयता आला घर पुसून. पहिला वर्ग आहे सामान्य वर्ग करतात ज्ञानोबारांनी हरिपाठ लिहिला. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, परिणाम पवित्रची होय देह त्याचा. दुसऱ्या वर्गाला म्हणले सेवितो हारस वाटितो अनेक, सेवितो हारस वाटितो अनेक, वाटितो अनेका, सेवितो हारस वाटितो अनेका. ए क्या रे वो नक्का बरी जाती
जोरात एकदा टाळी वाजवा. आज आबाईन दुग्ध शर्करा योग सेवा वा वा लय गोड बर का. ऐका मग आम्ही रान भरी किती गोड लिहिलंय. हा थांब किती गोड लिहिलंय. हे क्या रे भाऊ नका हे रान भरी घ्या रे भाऊ नका रान भरी विटे भरी जाची पाबुले समान. तो एक दानशूरदाता आहे आणि मग त्याची भूमिका आमची गोडास आहे प्रत्येकाच्या दारात. बरं दुसरा वर्ग झाला शिव येतो महाराज. तिसऱ्या वर्गाच्या तर पायाच पडले तू कोबार आहे. लागोणिया पाया विणवितो तुम्हाला करी टाळी बोला विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विनंती कोणाला करतात. आबाई अभंग संपूर्ण अभंग जर वाचला ना बरं का महाराज प्रकाशजी बरं का नवनाथजी मला वाटतं तानाजी महाराज हा संपूर्ण अभंग जर वाचला पवार सर तरी मला वाटतं या अभंगात विनंती कोणाला करतात तुकोबारांनी लिहिलेलंच नाही. कोणाला करतात बघा ना अभंग नीट वाचा. लागून या पाया कोणाला विनंती केली नाही केली विनंती. विठ्ठल विठ्ठल माना वेळ केली का विनंती नाही ना. मग याच उत्तर ज्ञानोबारांनी दिलं खास उत्तर लिहिलं. गाते श्रोते पाहते चतुर्विनोदे दुष्यते स्वहंभावी पूर्ण ज्ञाते या सकळाती विनवणी करा विठ्ठल स्मरण. बरोबर. या 8 जणांना विनंती केली. गाते कोण चहुवेदी जान शाही शास्त्री 18 पुराण हरिसी गाती. श्रोते अरे ज्याला माहिती होतं पुढच्या 7 दिवसात मला सर्प चावणार आहे आणि त्या सर्पाच्या दंशातून माझा मृत्यू होणार आहे त्या परीक्षिती राजाला सुद्धा महाराजांनी विनंती केली. चतुर एकच आहे चतुरा तो गुण लावण्याची मुगुड सगळा म्हणी धन्य तुझी विठोबा. विनोदी एकच आहे नारदजी चतुर विनोदी दुष्यित आहे. मला वाटतं आपला हा जिल्हा कोणता येतो नगरच येतो. अजून नगरच आता संपली तर पुढं आईला नगर. हा बरोबर ना आईला नगर मीच नाही म्हणणार ते नाव नका काळजी करू. हा आणि मग आहे ना आईला नगर मध्ये एक शेवटचा तालुका आहे वरती शेवटचा तालुका आपला. बोला ना जरा नगरकरांना बोला ना. अकोली तालुका. त्या अकोली तालुक्यात मी त्या दिवशी कीर्तनाला गेलतो आणि कीर्तन संपल्याबरोबर एक व्यक्ती माझ्या पाया पडण्याकरता आला आणि त्याने तो जरा ओव्हरलोड होता. ओव्हरलोड म्हणजे नाही ओव्हरलोड म्हणजे तसं तो होताच होता पण असं आणि मग म्हटलं मला महाराज तुम्हाला प्रश्न विचारायचे. म्हटलं विचार. तुम्हाला प्रश्नाचं उत्तर जर द्यायचं आलं तर तुम्हाला माझ्या पाया पडावं लागेल. कोणाला मला आणि कोणाच्या ज्याने घेतली होती का त्याच्या. म्हटलं विचार. मी चांगलं होतं म्हटलं विचार. हा म्हटलं विचार. तुम्हाला प्रश्नाचं उत्तर जर द्यायचं नाही आलं तर तुम्हाला माझ्या पाया पडावं लागेल. म्हणलं विचार. तो म्हणला आपल्या वारकरी संप्रदायामध्ये असे एक साधू होऊन गेले की त्यांनी एका गोट्यात 7 सागर पिले. त्यांचं नाव काय. त्यांचं नाव काय मी सांगितलं मला येत होतं अगस्त्य ऋषी. बरोबर ना. आता अकोले तालुक्यात तेवढे एकच साधू होऊन गेलेत की त्यांनी एक आणि हे जर कोणाला विश्वास नसेल तर गुगलला विकिपीडियाला जाऊन विचारू शकता. बरं ठीक आहे मी सांगितलं. ते म्हणले महाराज हुशार आहात तुम्ही. म्हणलं हुशारच आहे. तो म्हणला पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं. दुसरा प्रश्न असा आहे जर त्या प्रश्नाचं उत्तर जर देता नाही आलं तर तुम्हाला नक्कीच माझ्या पाया पडावं लागेल. म्हणलं विचार. तो म्हणला अगस्त्य ऋषी जर एका गोटात 7 सागर पिऊ शकतात तर असा कोण आहे की त्यांच्यापेक्षा जास्त सागर पिऊन दाखवा. उत्तर आलं नाही. पाहता काय माझ्याकडं. आता शेवटी आपल्याकडे म्हण आहे आडला हरी त्याची पाय धरले. बाबा म्हणलं मला काय उत्तर येत नाही तू सांग. म्हणलं लय सोपं उत्तर आहे. हा पठ्ठ्या अख्खा एका गोटात 9 सागर पिऊन आलाय. तुम्हाला नाही कळालं. जाऊ द्या काही ना आता कळलं काही नगरी गेल्यानंतर कळालं. अगस्त्य ऋषी दुष्यिती होते. स्वयंभावी कोण शुकाचार्यांचे गुरु विदेही जनक या 8 जणांना महाराजांनी विनंती केली काय तुम्ही भजन करा. का अरे हा इतका दुर्लभ नरदे आहे इतका नरदे हा दुर्लभ जाना वासुदेव वासुदेव म्हणा. नरदे हा दुर्लभ जाना तुम्ही वासुदेव ए चतुर्वर्षाची गणनार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. चतुर्वर्षाची गणनार तुम्ही वासुदेव वासुदेव ए त्यामध्ये तुझ यातना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव तुम्ही आठवा मधुची म्हणा तुम्ही वासुदेव 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 म्हणा रे.
वासुदेव 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 टाळी वाजवा एकदा. आणि मग आम्ही ते भजन केलंच पाहिजे. पण मग भजना करता सुद्धा पुण्यरूपी साधना असावंच लागल. का भजन त्याच्याच मुखात येतं ज्याच्या जवळ अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याच मुखी हारी त्याच मुखी हारी अनंत जन्मीच भाग्य पुण्य आमचं उदरामध्ये यावं असावं लागेल. मग महाराज म्हणले तेव्हा हे हरीचं नाम मुखात येईल. बहुत जन्माचं खरं तर पुण्य असावं लागल. एका ठिकाणी ते लिहिलंय जन्मो जन्मी आम्ही जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मो जन्मी आम्ही जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली तेव्हा या विठ्ठले कृपा केली जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मो जन्मी आणि मग ते पुण्य तुमच्या जवळ असावं. का पुण्य जवळ असावं? हे पुण्याशिवाय या जगतात कोणतंच काम होत नाही. भाग्य जवळ असावं. का लोक म्हणतात ना एखादी जर गोष्ट सहज जर भेटली ना अरे लय भाग्यवान माणूस आहे तू म्हणतात का नाही. मग भाग्य आणि पुण्य जर जवळ असावं लागल तर करा हरिभक्ती कामाला येईल. मग काय करावं? पण त्या हरिभक्तीपेक्षा आहे पण जगात एक श्रेष्ठ भक्ती. कोणती श्रेष्ठ भक्ती? अरे ज्या हरीनं ज्याची भक्ती केली ती आई वडिलाची सेवा आहे. का आई वडिलासारखी जगात सेवा नाही बाबा. माझं तर म्हणणं आहे पहिली पांडुरंगाची भक्ती करण्या अगोदर घरात आपल्या आई वडिलाची सेवा करा. पांडुरंग परमात्मा सहज. सबसे बड़ी पूजा है माता पिता की सेवा चाहे न पूजे मूर्ति चाहे न तीरथ पूजा श्री राम जय राम जय जय श्री राम ओ श्री राम जय जय श्री राम आई वडिलाची पूजा जगातली सर्वात श्रेष्ठ पूजा आहे. आणि मग जगत माझा इकडं नको माझा इथंच आवाज द्या. हा मानवी जन्म इकडून इकडून असं हा पुढून यांना नको असं. हा मानवी जन्मातलं ते महत्वाचं गणित. मग ते आम्ही ओळखावं. आणि ज्याने हे गणित ओळखलं ना त्याचं आयुष्यातलं महत्वाचं गणित सार्थकी लागलं. आज मी थोडंसं बोलणार आहे. आज आमचे नाना आहेत ना नानांबद्दल येताना मी शब्द लिहिला आणि मला लिहिण्याचा छंद आहे. लिहिलंय मी त्यांच्याबद्दल. नाना तुम्ही इतके मोठे आहात की तुमच्या इतकं जगात मोठं कोणी नाही. आज तुमच्याबद्दल बोलून जाईल. सोमनाथ नाना मामा तुमच्याबद्दल बोलून जाईल. आज लिहून जाईल. आज खरं तर तुमच्या मागं बबन दादा आहेत पांडुरंग दादा आहे माझी मंजू अक्का आहे सखुताई आहे
कृष्णाबाई आहे, चित्राताई आहे, अलकाताई आहे, माझ्या 5 बहिणी आणि 2 भाऊ आहेत. खरं तर आज वर्णन करते. त्रिशरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही बाबा, त्रिशरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही बाबा. अहो सर्व संपूर्ण भक्त राहते तुमचेच नाते बाबा. या केविलवाण्या बाळांची त्या बाबा तुमच्या वाचूनच वाट वळते. पण खरी बापाची माया ज्याला बाप नाही ना त्यालाच कळते हो. अहो असं म्हटलं गेलंय बाबा, बेटा गुंडा हो या अगर मवाली, अरे बाप तो अपने अचल में छुपा लेता है, अरे बाप तो भिकारी हो या हो तबायत, बाप तो बाप होता है. आज माझ्या 5 बहिणींना जर विचारला के तुमचं माहेर कुठपर्यंत, तर माझ्या 5 बहिणींच्या डोळ्यात पाणी येईल. माझ्या 5 बहिणी सांगतील दादा माझं माहेर तिथपर्यंत जोपर्यंत माझ्या माहेरामध्ये माझा बाप जिवंत होता तोपर्यंत. का? अरे माहेरामध्ये आलं का पिशवीमध्ये कांदे बटाटे लसूण मिरच्या टाकणारी आई होती, पण हे टाकायला लावणारा तुमचा बाप होता. बापा इतकं मोठं कोणी नाही. बाप बोलून जायला किती मोठा असतो. एखादी लेक जर माहेराला आली ना तर तिच्या इतकं मोठं, तिच्या इतकं प्रेम कोणालाच देत नाही बाप. का? एखादी लेक जर माहेराला आली उशिरापर्यंत झोपते, मग तेवढ्यात भाऊ उठवायला तो आके ओठ, अग उशीर झालाय, तेवढ्यात बाप धावतो तिच्यावर, त्या भावावर धावतो, हे झोपू दे तिला असं म्हणणारा बाप असतो. मी सांगू का, जगातले अनेक इंजिनियर मोठे असतील, आबा माझं म्हणणं आहे बरं का, जगात अनेक इंजिनियर मोठे असतील, पण माझ्या आईन माझ्या बापा इतका इंजिनियर मोठा जगात नाही. का माहिती का? अरे एखादी गाडी बनवताना एखाद्या इंजिनियरच्या त्याची फायरिंग कमी जास्त झालेली लक्षात येत नाही. अनेक मॅन्युफॅक्चर करतात अनेक इंजिनियर, बरोबर बरं का, बरं का, इकडे लक्ष द्या. अनेक मॅन्युफॅक्चरिंग या जगातामध्ये, पण कमी जास्त झालेलं त्यांना कळत नाही. पण माझी गाडी रात्रीचं किती वाजता घरी जाऊ द्या, माझ्या गाडीच्या आवाजावरून ओळखणाऱ्या जगतामध्ये जर कोण असतील, ही माझ्या लेकराचीच गाडी आहे हे ओळखणारे जर इंजिनियर जगातले कोण असतील तर ते माझे आई वडील आहेत. आई वडील इतकं मोठं कोणी नाही. माझ्या डोळ्यातली आशव, माझ्या डोळ्यातली आशव कोणी मायेना पुसताना उरी उदक दाटतो या गोष्ट बापाची सांगता त्याच्या पटक्या सदऱ्याला किती ठिगळ जोडले ए उभ्या आयुष्याला कधी कशी काटर लावली मला कसं मला कसं होताय कोणी बाबा हे उरी उदक दाटतो या गोष्ट बापाची सांगता. बाप या जगतातला सगळ्यात मोठा आहे. आणि मग बापाचं अंतकरण जर मोठं पाहिलं तर आपल्या लेकरांकरता कुरवंडी वाळवतो. अरे बापा इतकं अंतकरण मोठं कोणाचं नाही. सगळ्यांनी आई लिहिली पण बाप कोणी सांगितलं नाही. आज बापच ऐका, 14 वर्ष रडणारी कौशल्या माता साऱ्या जगाला सांगितली, पण हा विचार का कोणी केला नाही निमूनकरांनो. अरे ज्यानं शेवटचा प्राण शेवटचा जीव ज्यानं राम राम करत सोडला तो दशरथ राजा अजून कोणाला दिसला नाही. बाप मोठाच आहे. किती मोठा आहे. अरे श्रीकृष्ण परमात्म्याला यशोदा मैयानं मोठं केलं, सगळ्या जगाला यशोदा मैयाच दिसली, पण हा विचार कोणी केला नाही. अरे ज्यानं नाका तोंडात पाणी जावस्तोर, ज्यानं यमुनातून ज्याला गोकुळात पोहोचवलं तो वसुदेव अजून का कोणाला दिसला नाही. अरे बाप लय मोठा आहे. अजून हल्लीच्या काळातले उदाहरण देतो. अरे माझ्या मुलाला नोकरी लागली ना म्हणून साऱ्या गावात पेढे वाटणारी आई प्रत्येकालाच दिसते, प्रत्येकालाच दिसते. आईनं पेढ वाटलं अख्ख्या गावाला आई दिसते, पण हा विचार कोणीच करत नाही. माझ्या लेकराला नोकरी लागलीच पाहिजे म्हणून भिकाऱ्यासारखा पुढाऱ्यांच्या पाया पडणारा बाप अजून मात्र कोणाला दिसला नाही. बाप मोठा आहे. आणि म्हणूनच तुकोबाराय म्हणतात कोणाची परंपरा जोपासता नाही आली तरी चालल, पण आपल्या वडिलांची परंपरा जोपासावी. किती गोडलेलं आहे. माझ्या वडिलांची
काळ असा होता की नगर जिल्ह्यातलं एक मला आठवतं लहानपणीचा काळ की ना आपल्या नगर जिल्ह्यात जर सप्ताह घालायचं म्हटलं का खालून परभणीहून बिडकून तिकडून महाराज मंडळी आणायला लागायचे होतं का नाही नाना खरं म्हणजे त्यांच्याशिवाय आपल्याकडे सप्ताहच नव्हतं होतं पण आता असं झालंय नगर जिल्हा असा झालाय नगर जिल्हा सगळ्याच बाबतीत ब्रँड झालाय हा म्हणजे आता असं झालं की नगर जिल्ह्यातच मागणी झाली हा म्हणजे नगर जिल्हा पूर्ण उरलाय सगळ्या महाराष्ट्राला आईला नगर हा आणि म्हणून गोड बर का आमच्या नगर जिल्ह्यात एवढी माणसं तयार झाल्यात की वास यांचे हात नाही पाय धरायचे वा एवढे गोड गातात आणि मग महाराज स्वाभिमान आहे आमचा हा तुम्ही कोपऱ्यात असले तरी आम्ही मधी पण आम्हाला अभिमान तुमचा कोपरगावकर ऐका म्हणून मानवी जन्मातलं महत्वाचं गणित तरी एक कोपरगावकर आले नाही आज हा असू द्या हा लयच गोड होतं ते मानवी जन्मातलं महत्वाचं गणित मग आम्ही जोपासलं पाहिजे माझ्या वडिलांची मिरासी गा तुझी चरण सेवा पांडुरंगा मग आम्ही जन्मातलं महत्वाचं गणित त्या चरणाजवळ सोडवावं पण ही चरण सेवा करत असताना या देहाची किंमत कशात आहे सेवेमध्ये आणि तू कोबरायचं म्हणतात ना तू कोबरायचं प्रमाण आठवतं ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा सेवाच असली पाहिजे मग ती सेवा कोणाची करावी एकतर पांडुरंगाची करा नाहीतर आई वडिलाची करा मग तुम्ही म्हणता की आई वडिलाची सेवा करू की पांडुरंगाची पण सांगतो ना माणसानं तवाच पंढरपूरला जावं तेव्हाच पंढरपूरला जावं ज्यावेळेस नीट नेटकेपणानं आपण आपल्या आई वडिलाचा सांभाळ करत असल तेव्हाच पंढरपूरला जावं नाहीतर जाऊ नाही काय पटतंय का तुम्हाला नाहीतर पंढरपूर करूच नाही अशा आत्ताच्या अशा माणसाच्या हातून पंढरपूर गाठणार बोला ना पंढरपूरला जाऊ सुद्धा नाही मग पंढरपूरला कोणी जावं अरे तुका म्हणणे माये बापे अवघी देवाची स्वरूपे हे ज्यानं जोपासलं त्याच ते माहेर आहे प्रमाण देतो माझे माहेर पंढरी पंढरी चपला नाही लोकांचे कपडे नाही अभंग नाही देत हा नीट ऐकायचं लुटा लुटा पंढरपूर कधीतरी जाऊ पंढरपूरला का अजून काय होतं पंढरपूरला गेले अरे वारी वारी जन्म हारी पडलो आता संकट निवारण्याचं काम वारी करते आणि म्हणून ते पंढरपूरचं माहेर जोपासावं ती मिराशी जोपासावं मिराशी म्हणजे काय व्याकरणात अर्थ सांगितलाय मिराशी या शब्दाचा मिराशी म्हणजे परंपरा आणि परंपरा
काय आमोची मिराशी पंढरी, मग हे आमचं मिराशी आहे, ही आमची आई वडिलाची सेवा मिराशी आहे. आज आमची मामांची सेवा करतोय ना, आज त्यांचं पुण्यस्मरण घालतोय, ही सुद्धा आमची काय परंपरा आहे, मिराशी आहे. आणि ही मिराशी जोपत असताना हा इह लोकातला व्यवहार आहे. कारण की का ही मिराशी फक्त इथंच उपासता येते, म्हणून देव याची अपेक्षा करतात. अभंगाचं पहिलं टाळी वाजवा, गोड गायलं इहलोकीचा देव इच्छिता ते. एवढं गोड असल्यामुळे, गोड गात असल्यामुळं सुद्धा देव इच्छिता ते पाहिजे बरं का. असू द्या असू द्या, पटून दिलं पाहिजे ज्याच्या त्याच्या भाषेत. ऐकला मग देव काय इच्छिता ते. अरे इथं सांभाळ करतो देव आपल्या भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संवारी आणि मग आहे ना देव सांभाळ करतो. एखादा पुरावा सांगा थांबा तुकोबार आहे, आता लई वेळ झालाय, लई दाट पेरून उपयोग नाही, दाट पेरलं तर वर कांसाला बारीक पडत, पेर मापात ठेवा. काय तुकोबार आहे म्हणले मग सांभाळ करतो. एवढं सांगा काय लोकातला व्यवहार आहे आणि कसा सफळ होतो. देव म्हणले सांभाळ करणारा मीच आहे आणि सफल करणारा मीच आहे. का तुकोबारायच्या घरी एकदा पित्र होते. पित्र आठवतात तुम्हाला? पित्र हे जे चरित्र लिहिलं ना हे संत कवी मैपती महाराजांनी, आपल्या नगर जिल्ह्यातला राहुरी तालुका. आणि आता सप्ताह चालू होता बरं का, चालू आहे अजून, संपला वाटतं. संपला काय? काल संपला. हा काल संपला. संत कवी मैपती महाराजांनी लिहिलेलं चरित्र. त्यांच्या एक माकडी नव्हती बरं का, हे ऐका बरं का, माकडी नव्हती. ती माकडी ना अशी होती, तिला लय कळत होतो, लय कळायची तिला वाचा नव्हती, चिरचिर करायची, चिरचिर. पण हा चिरचिर करायची पण आहे ना, ती टाळ्या वाजायची बाजणार. हे महाराज भजन करायला लागले का? रामकृष्ण असं भजन करायला लागले का? अरे माकडाने टाळ्या वाजवावं, अजून काही जाऊ द्या, असू द्या, मला नाही बोलायचं पुढं काहीच. हा आणि मग आहे ना ती चिरचिर करायची, टाळ्या वाजवायची बरं का ना, टाळ्या वाजवायची. पण एक दिवस महाराजांचं प्रवचन चालू आणि त्या प्रवचनामध्ये महाराजांच्या मांडीव डोकं ठेवलं नाना बरं का. त्या माकडीनं, सुंदरी नाव होतं तिचं, मांडीव डोकं ठेवलं आणि तसाच प्राणा महाराजांच्या मांडीव सोडून द्यावा मैपती महाराजांच्या. अरे माकडाच्या जन्माला येणं सोपं आहे आणि एका संताच्या मांडीव जीव सोडणं अवघड आहे बरं का. त्या सुंदरीनं सोडला, भाग्यवान म्हणावं लागेल, भाग्यवान. आणि बरं का त्या संत कवी मैपती महाराजांनी लिहिलेलं चरित्र. आजचे बोल पित्र जीव घालायचो जुन्या काळात, आपण अजूनही जीव घालतो, पण आता त्याचं प्रमाण कमी झालं. आबा बरोबर ना, प्रमाण कमी झालं. जुन्या काळात ती पित्र जीव घालायचे. 12ला 5 मिनिटं कमी असताना तुकाराम महाराज म्हणले आज रानात जातून कोणी भाजीपाला दिला, गहू दिला तर घेऊन येतो. निघाले, बरोबर तेवढेच झालेत. हा आणि मग तुकाराम महाराज निघाले आणि निघाल्यानंतर बरोबर गाड्याला पाहून बरोबर निघाले. हा म्हणजे लवकर परत जेव घालायच्यात पित्र.
आपलं माणसं आपलं पित्रजीव घालायच्यात आणि मग पित्रजीव घालायचे आणि मग निघाले. उचलला विना फुटकाची विना त्याला 2 तारा आणि टाळ कशाचे होते आपले नगरचे नाथ ब्रह्मवाले आरबी कुलकर्णीवाल्याचे. हा म्हणता कुशल तुम्ही दगडाचे टाळ होते दगडाचे. हा लय गोड म्हणायचे. हा लय गोड म्हणायचे. माझ्या बघा म्हणणार तुम्ही आता हे सगळे म्हणले आपण ते सगळे म्हणले आता तुम्ही म्हणणार माझ्या मागं म्हणणार का ना म्हणा आहे म्हणणार का तुम्ही सगळ्यांचा आवाज आला पाहिजे. हे गोड धिन्ना दिन दिला का 3-4 टाळ बरं का. तुकोबाची अमृतवाणी देवाची चापण ताकाणी देव थोडा आवाज आला पाहिजे. तुकोबाची अमृतवाणी देवाची चापण ताकाणी 40 बारी दगडाच्या टाळामधुनी गायले अभंग. टाळी वाजवून म्हणायचं टाळामधुनी मागून आवाज येत नाही. दगडाच्या टाळामधुनी गायले अभंग टाळामधुनी. क्या बात है वाह. बोला करावा विठ्ठल जीवे भावे. श्वास म्हणा चाले बरी बरी श्वास म्हणा चाले पहिला मंडळ थोडीशी टाळी वाजवायची बघा अशी म्हणणार. चला सगळे विद्यार्थी लावून म्हणायचं नवलाची गोष्ट ऐक सखे बाई. नवलाची गोष्ट ऐक सखे बाई. काय बात आहे बरोबर म्हणा ना. नवलाची गोष्ट ऐक सखे बाई. क्या बात है. कुंभाराने तुमच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. आता आमच्याकरता भरपूर वाजलं. वाजवा 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 जोरात आता कारण की आमचे थोडेच हाते म्हणून तुम्हाला वाजवा सांगितलं. वा गोड गोड. आता खरं खरं बोलायचं आई खरं खरं बोलायचं. तुम्ही घरामध्ये काम करता का ग करता का नाही करता ना. शेतामध्ये काम करता ना करता का हा किंवा नाही काहीतरी असेल ना. हा करता करता खरं खरं बोलायचं. पांडुरंगाची शपथ आहे तुम्हाला. तुम्ही घरामध्ये काम करत असताना शेतामध्ये काम करत असताना तुम्ही देवाचं भजन करता का लोकांची कुटाने करता. पांडुरंगाची शपथ आहे. तुम्ही देवाचं भजन करत नाही म्हटल्या त्या धन्य माता पिता तयाची ओढून तयाची म्हणून नाही मोकळ्या झाल्या. हा वा अख्खा महाराष्ट्रीयन पण खरं बोलणार गाव मला आज भेटलंय. हा हा असू द्या. भजन केलं हे लय गोड भजन करत करत निघाले तुकाराम महाराज. भजनामध्ये तल्लीन झाले. पांडुरंग द्यानी पांडुरंग म्हणे पांडुरंग म्हणे जागृती सुपनी पांडुरंग विठ्ठल नामाचा रे ताहो असं विठ्ठल नामाचा रे ताहो प्रेम
आबांचा आवाज म्हणजे साक्षात पांडुरंगापर्यंत घेऊन जाणार आवाज आहे काय का. आणि मग आहे ना बरं का तुकाराम महाराज निघाले भजन करत करत. 12 वाजले होते ना, पटक्याच बोला पटपट बोला, संपायचे 12:15 थांबायचे, परत पंगत वाट पाहते आपल्या. आणि मग तुकाराम महाराज खळ्यावर आपलं ते निघाले भजन करत करत निघाले, भजन करत करत निघाले. आणि भजनाला एवढे तयार ना तुकाराम महाराज, भजनाच्या चाली नाही तुकाराम महाराजांचं. आणि तुकाराम महाराजांच्या चाली भजन एवढं गोड. जुन्या काळात माता मुले आजी बरं का, तुम्ही वावरात जायच्या, वावरात गेल्या का गोल मोठं रिंगण तयार करायचं. रिंगण तयार केलं का गावातून हांड्यानं पाणी यायच्या, त्या रिंगणावर वातायच्या. ओतलं का तुमचा मालक यायचा आणि त्याच्यावर बैल फिरवायचा त्या रिंगणावर. बैल फिरली का परत तुम्ही गावात जायच्या, गावातून गोट्यातून शेणाच्या पाठीमध्ये शेण भरायच्या आणि ती द्यायच्या. आणि ती जागा सारवायच्या. त्या जागीला काय म्हणायचे तुम्ही, काय नाना काय म्हणायचे, खळं म्हणायचे. खळं हे वेगळंच मध्ये काहीतरी. खळं म्हणायचे. खळं म्हणायचे. खळं म्हणायचे. हे शिवदरोडा नाही टाकायचा, गोळ होते मग ते. खळं म्हणायचे. आता तुम्हाला मस्त कळतंय खळं, तुमच्या नातवंडा नाही विचारा बरं खळं. ती म्हणते हॉट इज दिस खळं, नाही कळणार त्यांना खळं. तुकाराम महाराज त्या खळ्यावर पोचले. हे गव्हाच्या 5 पेंड्या, नाना काय म्हणायचं त्याला आपण, गव्हाच्या 5 पेंड्या, गव्हाच्या 5 पेंड्या 5 सुंदा. ज्वारीच्या 5 पेंड्या काय म्हणायचो 5 सुंदा. गव्हाच्या पुढच्या वंब्या, बाजरीची पुढची कणस वंब्या हाणण्याकरता मोगरी राईट. आणि मोगरी ते धान्य झालं का तुम्ही बारदाण्याच्या पोत्यात घालायचे, बरोबर ना. आणि पोत्यात घातलं का फॉर्च्युनर असायची घरी न्यायला. अहो ती शेतकऱ्याची फॉर्च्युनरच होती. आणि मग शेतकऱ्यानं त्या फॉर्च्युनर गाडीमध्ये आपलं त्या बैलगाडी टाकायचं धान्य. बरं ती बैलगाडी चालण्याकरता तुम्हाला इथून संगमनेरला आपलं डिझेल आणायला जावं लागायचं. माग डबडं असायचं ना 2 लिटरचं वांगण, आणि त्याच्यात भली मोठी तार घातलेली असायची. बरं ती तार त्या हाकात चाकात घातली का गाडी 120 पळायची. पळायची का नाही. आता ती नाही राहिलंच नाही, ती बैलगाडी नाही राहिली आणि ते तसं नाही राहिलं. आता ते जर विचारलं ना जुन्या काळातल्या, या टोप्या जर संपल्या ना बरं का बा, या टोप्या संपल्या ना, हा जुना काळ संपला. म्हणूनच म्हणतात जुनं ते सोड. आणि मग तुकाराम महाराज ना त्या खळ्यावर पोचले. एवढा गहू करू लागा, एक हेल कळतो ना, बैलगाडीचा एक हेल एवढा करू लागा. चोऱ्या फार होत आहेत. तुकाराम महाराज म्हणले आज काय जमणार, आमच्या घरी काय पित्र आहे, वा पित्र आहे. आणि मग जमणार नाही. सावकार म्हणला नुसतं लोकाला ज्ञान शिकवतो, लोक का सांगे माहिती पाठे. आणि यांचं लई पाठ नसतं, आपल्याला कैची धरण्याकरता तेवढीच प्रमाणात पाठ करतात. माझा अनुभव आहे, हे लई पाठ नाही करते लोक. माळ करायला कैची धरण्याकरता तेवढी प्रमाणे नाना पाठ करून ठेवतात लोक. खरंच ऐका, मी मध्यंतरी वारीला जायला 2 दिवस लेट झालो. एकानं अडवलं, म्हणला कीर्तन बंद करा. म्हणलं झालं काय. तो म्हणला लय लोकाला ज्ञान शिकिता पंढरीचा वार करीन, वारी चुकून ने द्यारी. स्वतःच 2 दिवस लेट झाले. त्याला म्हटलं माझं चुकलं, तू नाही गेला. तो म्हणला तुम्हीच म्हणता ना ठाईचं बाई सोनी. असे लोक आहे, लोकांचं नका म्हणावं घ्यायचं. आणि मग ते ना तुकाराम महाराज म्हणले खरंय बोले तैसा चाले त्याची वंदावे पाऊले. आणि मग महाराजांनी घेतली मोगरे आणि लागले भजन करायला. रामकृष्णारी 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 जय जय राम. बस वेळ कमी होता. आणि मग भजन करायला लागले. भजनामध्ये तल्लीन झाले. तुकाराम महाराज तल्लीन झाले. आणि तल्लीन झाल्यानंतर पण वेळ कमी होता, जाऊ दे आजच्या दिवस. आणि मग तल्लीन झाले. आणि एवढं तल्लीन झाल्यानंतर आता काय करावं, पांडुरंगाला लागला काच. ते म्हणले आता जर घरी न गेलो पितृजीव घालाय तर आज मारा बॉम्बला खास शिव्या. कोणाच्या, जिजाबाईच्या. आता जिजाबाईंच्या शिव्या काय साध्या होत्या. अरे ते आपला अधिकारच नाही एवढा बोलायचा. आणि मग ती जिजाबाईच्या शिव्या खायच्या नाही. मग मारुतीरायाला बोलवलं. मारुतीराया दचकले नाही ना, आले. मारुतीराय आले. मारुतीराय म्हणले कसं करता बोलवलं. मारुतीराय म्हणले बैल वा. मारुतीराय म्हणले तेव्हा तुम्हाला काही पटलं पाहिजे, माझं काही क्रेडिट आहेच का नाही. माझ्याकडे जरी क्रेडिटचं कार्ड नसलं तरी माझा विषय हार्ड आहे. आपण नाही कळालं, जाऊ द्या. आणि मग मारुतीराय म्हणले मी बैल व्हायला तयार नाही, कारण की का माझ्या बंगलेले शरण शरणजी तुम्हालो. आणि काय भक्तीच्या त्या मज दाबाव्या. एवढंच नाही द्यावा, दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी काया. बालपणी गेलासी तो
बालपणी गेलासी तू थरथरली थरथरली आसमान एक मुकान. मग मारुत्र्या म्हणले मी बैल व्हायला तयार. इम्पॉसिबल, पॉसिबल नाही, शक्य नाही. हे आमच्या खरं तर तंत्रात बसत नाही, आम्हाला जमणार नाही. मारुत्र्याला म्हणले बैल कोणा करता व्हायचं एवढं तर माहिती का? पांडुरंग परमात्मा म्हणले माहिती का? मारुत्र्या म्हणले कोणा करता? अहो ज्यांनी तुमच्या करता बंगलेला ना कोणी तुकाराम महाराजांनी त्यांच्याच करता तुम्हाला बैल. मारुत्र्या म्हणले तर तुकाराम महाराजां करता बैल काय? त्यांच्या दारात कुत्रा बी ओढ्या करता तयार आहे. व्हावे त्याची द्वारी श्वान याती. ना बैलगाडीला किती बैल असतात बोला ना? आणि बैलगाडीला दोनच. हा, आणि बैलगाडीला दोनच असतात. आता एक बैल देवाला तयार केला अजय बरं का? कोणता? मारुत्र्या, बरोबर ना? मारुत्र्या. आणि दुसरी एक मारली हनुमंतरायाला, बरोबर ना? हा म्हणते तिला सांगा समजून जरा. हा अगं मारुत्र्या आणि हनुमंतरा एकच आहे. हा, आणि मग मारुत्र्याला म्हणले तुमचा मित्र कोण? आता मला वाटतं गावात प्रत्येकाचा एखादा कवाय ना जीवाचा मित्र बोला ना असतोच. अजय तुझी काय नाही एखादी मैत्रीण गावात? बोल इकडे बघ अजय, एखादी काय नाही मैत्रीण गावात? इकडे बघ उठू काय ना दातून वळा तुम्ही मिशायला लावी त्या. आणि मग मारुत्र्या म्हणले मावा मित्र आहे ना एक. कोण? गणपती बाप्पा. मारले गणपती बाप्पाला. गणपती बाप्पा मारिया ना इकडे या. गणपती बाप्पा आलं. मग गणपती बाप्पा आल्या मारुत्र्याला लागलं नाचायला. मारुत्र्याला लागलं नाचायला. मग काय आनंदच झाला. हा मारुत्र्याला लागलं झाला नाचायला. आणि मग ते काय बोलायचं? एक बैल जीवाचा होता आणि एक बैल शिवाचा होता. एक अवतार जीवाचा होता आणि एक अवतार शिवाचा अवतार. ते गाणं जुन्या काळातलं आठवतं तुम्हाला? कोणतं? तुमच्याकडे म्हणायचे ना पोळ्याला नाना ते गाणं. कोणतं गाणं? नाना महाराज कोणतं गाणं? जीवा शिवाची बैल जोड हे लावीन पैजूल आपली पुढे डौर मोराच्या मानाचा डौर मानाचा. अजून ज्यांनीच गाणं वाजवलं ते ओरिजिनल. हा लय गोड बरंच. वा वा. आणि मग वेळ कमी नाही तर ते पूर्णच म्हणलं असतो आज. हा इकडे बैलगाड्याचा लय नाद लागला आता तुमच्याकडं. हा हा असू द्या असू द्या. हा आणि मग आहे ना मग ते बरं का कॅमेरा बंद करा. ते सध्या लय प्रॉब्लेम होत बरं का तुम्ही. हा एक तर आमचं पाटील बळबळ बाहेर आले आत्ताच. हा आणि नाही शूटिंग काढूच नका ते. हा आणि मग आहे ना 2 बैल गाडीला तयार केली आणि दोन्ही बैल देवानं तयार केल्यानंतर एक गाडी तयार करायची ठरले. देव जो विश्व तयार करतो नाना आबा त्याला बैलगाडी तयार करायला देवाला जड जाईल वय. ज्याने विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले. ज्याने विश्व निर्माण केलंय आई त्याला बैलगाडी तयार करायला वेळ लागेल का? नाही. अशी चुटकी वाजवली हे टॉप मॉडेल शोरूम मधून बाहेर काढलं डायरेक्ट टॉप मॉडेल. आणि देवानं शोरूम मधून गाडी नेली रेडियम वाल्याक. सगळ्यांचा नाद करायचं पण निमून भागातल्या पिकअप वाल्यांचा नाही का? अरे काय गाडीवर नाव टाकता तुम्ही? मग येताना मी निमून मध्ये 2 पिकअप बघितल्या. एकानं पिकअप येऊ काय मागचं ते फाळकच ना फाळ केवं लिहिलं बघतोस काय रागाणं आणि वर टेक केलंय वाघानं. म्हणलं वर वाघ. पहिला वाघ निघून गेला आणि दुसरा वाघ आला. त्यानं काय लिहिलं माहिती का? आलं बाया दाजी वा. काय लोक नाव टाकतील काय सांगता येतं. आणि बघ ना हा आणि याकडनं तर लिहिलं काल. हा याकडनं काय लिहिलं माहिती का? जळू नको स्पर्धा कर. म्हणलं असू द्या. हा बरं आहे मग ते. आणि मग ती देवानं गाडी तयार केली भाग्यलक्ष्मी. हे सगळं देवानं गाडीवर नाव टाकलं आणि गाडी निघाली पंढरपुरातून. कशी निघाली माहिती का? कशी निघाली? हे लग बघ माझ्या मला म्हणू द्या ना हा नाना म्हणू द्या ना मला. अवधी भुला जयाची गाडी गुंगराची आली विठोबारायाची. गाडी गुंगराची आली विठोबारायाची. करुणी तयारी बाई बांधला गाठुडा. हे गणपती बाप्पा गाडी हाकतोया. मारुती राया गाडी हाकतोया. आवड मला देऊला होसाया तुकोबाराया जयाची गाडी गुंगराची आली विठोबारायाची. खळखळ 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 आवाज करत करत 12:15 2 मिनिटं कमी असताना 3 मिनिटं कमी असताना गाडी बरोबर पंढरपुरातून देऊमध्ये पोचली. आणि देऊमध्ये पोचल्यानंतर पांडुरंगानं तुकाराम महाराजांच्या रूपात जिजाबाई नाक मारावी. जिजाबाई बाहेर या. बाई बाहेर आल्या.
गाडी बघितली, गाडीतलं महाराज बघितलं, गाडीची बैल बघितली, गाडी बघितली. जिजाई म्हणल्या हे आमचे मालक असू शकत. दाल में कुछ बोला ना दाल में कुछ, दाल में काला नहीं दालच काली लगती मुझे. इधर दया, इधर देखो दया, इधर कुछ तो गड़बड़ है. हाँ बेजी मुझे भी इधर कुछ तो गड़बड़ लगती है. शालूम के हाँ जरूर जरूर कुछ तो गड़बड़ है. दया दरवाजा तोडना पडेगा. नाही कळलं काही ना आता कळलं, काही ना घरी गेल्यानंतर CID पाहिल्यावर कळलं. हा जिजाई म्हणल्या काहीतरी गडबड आहे. हा त्याला लय अपडेट असावं लागतं 5G. हा आणि मग आहे ना जिजाई आंबाबाईकडे गेल्या. आंबाबाई आमचं मालक आज बदललंय, परमार्थ सोडलाय, प्रपंचाला लागले, त्यांची बुद्धी ना अशीच राहू दे. आंबाबाईला म्हणल्या अजून तुमचे 10 उपवास करते. आंबाबाई म्हणले तुमचंच फिरलंय डोकं, हे आलंय ना हे आमचं आलंय, तुमचं अजून गौच करते तिकडे खळ्यावर. आता काय करा, सगळ्या जगाच्या मालकानं खाली घेतलं आणि तुकाराम महाराजांच्या घरी पितृजीव घातली. तुकाराम महाराज म्हणले हा या लोकातला व्यवहार आहे, इथं जर भक्ती केली तर ती इथंच कामाला येते आणि इथं तर कामाला येईलच येईल, पण ते पुण्य जे उरेल ते तुम्हाला परलोकामध्ये नेता येईल. म्हणूनच महाराज म्हणले धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो, विठोबाचं भजन विठोबा रखुमाई हरी जय जय हरी जय जय. BR चकोर साहेब चला. निवृत्ती आनंदा गोमासे, त्र्यंबक आनंदा गोमासे, बबन सोमनाथ जायभाई, पांडुरंग सोमनाथ जायभाई, चंद्रकांत विठोबा घोगे, गंगाधर नाना जायभाई. चला सर्वांनी हार घालण्यासाठी यायचे पुढे. चला ज्यांचे नावं घेतली पुढे हार घाला. हरी जय 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 हरी जय जय हरी जय 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 हरी जय जय हरी जय 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 ओ हरी जय जय हरी जय जय जय. भगवान चला शुभम शानत चला. हरी जय जय हरी जय जय हरी जय जय हरी जय जय ढोबार घुमाए ढोबार घुमाए जय ढोबार घुमाए जय ढोबार घुमाए ढोबार घुमाए जय ढोबार घुमाए. कुंडली कवरधारी विठ्ठल विष्णु गुरु निवृत्तीनाथ महाराज की त्र्यंबकेश्वर भगवान की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की भारत माता की ढोबार घुमाए ढोबार घुमाए ढोबार घुमाए ढोबार संपलाय. 12:15 वाजलेत आणि 12:15 वाजल्यामुळं परत हां संपले कीर्तन. एक 2 मिनटं हां 2 मिनटं हां. आणि म्हणून झालेली सेवा समर्पित करतोय. आपल्या गावचं वैभव आदरणीय स्वर्गीय सोमनाथ मामा भाऊ जायभाई मामांच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहे. एवढ्या कडक उन्हामध्ये सुद्धा आपण या ठिकाणी कीर्तन श्रवण केलं. हा बरं हां समारोप करू द्या. वेळ झालाय. नको आज नकोय, आज नकोय. परत जर आलो ना तर कधी घेईन ना. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे. आज ही सर्व मुलं बरं का
या नातवंडांचा आग्रह या मुलांचा आग्रह बरं का ना ऐका ना हो 2 मिनटं काय नाही होईल जे होईल काय नाही 2 मिनटं सावली आली पाहिलं का आबाळ आले त्यांचं त्याच्यामुळं काय विषय नाही उलट मला म्हणलं का ते मला म्हणायला काच तुम्हाला जास्त काच लागायला पाहिजे का मला काच लागायला पाहिजे आणि म्हणून जे जास्त बोलण्यापेक्षा थांबण्याचा प्रयत्न करतोय गुणीजनांनी गोड साथ दिली यांचं एकदा कौतुक करा टाळ्या वाजवा गोड साथ दिली आबा तुम्ही सर्वांनी बरं का लय गोड साथ दिली प्रकाश महाराज आहे आदरणीय आमचे नवनाथ बाबा आहे तानाजी महाराज आहे पवार सर बरं का सगळ्यांनी आमचे दीपक दादा सगळ्यांचा आभार जोडीचं तर कौतुकच आहे सोबदार भालदार विनेकरी बाबा सगळ्यांचं कौतुक करतो आणि या ठिकाणी 2 मिनिटांमध्ये पिंगळाच घेऊयात आणि थांबूयात पोडा नको आता 1-2 मिनिटांमध्ये 2-3 लाईन आणि थांबूयात हे जरी नाही काल तरी दुसरं नाही आणि म्हणून वाजवा आता वाजवा टाळे वाजवा म्हणून जास्त बोलण्यापेक्षा थांबण्याचा प्रयास करतोय पुन्हा एकदा सगळ्यांचे या गुणीजनांचे आभार व्यक्त करतोय झालेली सेवा समर्पित करत असताना भाऊसाहेब दादा आजच्या या कीर्तनरूपी सेवेतून बरं काही चुकलं असेल ना बरं का ना काही चुकलं असेल ज्यांना एक मुलगा आहे त्याने दुसरा म्हणून माफ करा काही चुकलं असेल तर ओघवत्या वाणीतून एखादा चुकीचा अपशब्द गेला असेल
तर एखादा मुलगा असेल तर दुसरा म्हणून माफ करा, ज्यांना 2 आहे त्यांनी तिसरा म्हणून माफ करा, ज्यांना 3 आहे त्यांनी चौथा म्हणून माफ करा, आणि ज्यांना एकही नाही त्यांनी प्रॉपर्टीची कागद माझ्याकडे घेऊन या. त्याची काही गरज नाही, माझा बाप लय श्रीमंत आहे. हे ज्याच्या गळ्यात आहे ना त्यानं कधीतरी आळंदीला जावं आणि आळंदीला जाऊन बघावं, अरे आपल्या बापाच्या दारातच सोन्याचा पिंपळ आहे, जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. बाप श्रीमंत आहे, लेकरं का नसणार, बरोबर ना ना. ए माळकरीलेच खुश झाले पुढचं पाहिलं का, असं आहे ते. आणि म्हणून काळजी करायची गरज नाही. आता शेवटची चाल म्हणताय, वेळ झाला नाही वेळ झाला. तुम्हाला काय गोड लागलं खबर नाही म्हणताल तुम्ही, उन्हात आणायचं काय आहेच का नाही, बाटली संपली आमच्या दोन्ही पण असं. आणि म्हणून हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजचं हवामान खातं ढगाळ असल्या कारणानं हवामान तज्ज्ञांचा अंदाज असा आलाय, तांत्रिक अडचणीमुळं आणि हवामान खातं तांत्रिक अडचणीमुळं बिघडलं असल्या कारणानं हवामान खात्याच्या अंदाजानुसार काही कारणास्तव आजच्या कीर्तनातील शेवटची चाल काही कारणास्तव रद्द करण्यात येत आहे. वाणीला बोर्ड विराम हातवर करताल सगळे, हे बरोबर कोणतरी शूटिंग काढा पटकन मागून या पटकन. आणि आता आपण निवृत्तीरायांचं भजन करणार आहे. निवृत्तीरायांचं गाव आहे का नाही, त्यांची दिंडी या गावातून जाते का नाही, आबा गोड म्हणणार भजन आणि गोड टाळी वाजणार सगळ्यांची, सगळ्यांनी एक साथ टाळी वाजवायची सांगल तशी. चला पखवाजे निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया जागेवर बसा.